समाजामध्ये चांगले लोक व्यायाम करत नाही हो. ज्यांना म्हणजे 2 हातपाय चांगले, नाक कान डोळे चांगले, ते लोक व्यायाम करत नाही. आणि आज अपंग बॉडी बिल्डर स्पर्धा, तुम्ही विचार करा ना, बॉडी बिल्डिंग करणं म्हणजे सोपं नाही, जोक नाही. ज्या काही मी दिव्यांग असे बघितले, त्यामध्ये प्रतीक मुळे त्यांचं नाव घेईल मी, ते घेण्यासारखंच का नाव आहे का त्या माणसाची उंची मुळात 3.5 फूट आहे आणि त्यांना मांड्यापासूनच पायाचे पंजे आहेत. अरे बापरे. तर त्यांनी देश पातळीवर नाही, नॅशनल म्हणजे जग पातळीवर नाव कमवलं. अहो धड धाकट जर लोक व्यायाम करत नाही, दिव्यांग जर करतात, पण ती स्पर्धा बघत असताना माझ्या असं लक्षात आलं का त्यांचं जसं इतर बॉडी बिल्डर लोकांचं व्यासपीठ मिळतं त्यांना, त्यांच्या वेट कॅटेगरीनुसार होतात, पण दिव्यांगाची वेट कॅटेगरी न घेता जर त्यांची अशी जर कॅटेगरी घेतली, किती दिव्यांग आहे हा, किती टक्के. अच्छा, म्हणजे निकष ते वजनावर न घेता त्यांच्या त्या अपंगत्वाच्या टक्केवारीवर जर घेतलं तर म्हणजे त्यांना त्या घटकांना जे इतर लोकांपेक्षा जे काही वेगळे आहेत तर त्यांना न्याय मिळेल. ओके ओके. आणि त्यांना न्याय मिळून सरकारी कोट्यातून नोकऱ्या पण मिळू शकतात. हो बरोबर. समजा त्यांना त्यांच्या फायद्याच्या दृष्टीने आपण विचार करायला हवा